मेळघाटातील आदिवासी आणि स्थानिक नागरिकांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा मान राखत वन विभागाने अखेर सेमाडो येथील भुंकाबाबा देवस्थानावरील बंदी अखेर उठवली आहे. आमदार केवलराम काळे यांच्या पाठपुराव्यानंतर आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्तक्षेपानंतर हा सकारात्मक निर्णय घेण्यात आला असून यामुळे मेळघाट वासियांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या काही देवस्थानावर वन विभागाने सुरक्षेच्या कारणास्तव बंदी घातली होती. यामध्ये सेमाडोचे भुंकाबाबा, हत्रूचे डेवाळदेव बाबा, तर तारूबांधा येथील कादरी बाबा आणि कोकमार येथील नरसिंग बाबा यांचा समावेश होता. ही बंदी उठवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी रस्ता रोको आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला होता. नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहून ही बंदी हटवण्याची आग्रही मागणी केली होती. या विषयावर आज दिनांक 4 एप्रिल रोजी परतवाडा येथील विश्रामगृहात वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक आमदार केवलराम काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीतील चर्चेनंतर सेमाडो येथील प्रसिद्ध भुंकाबाबा देवस्थान दर्शनासाठी खुले करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. यावेळी आमदार केवलराम काळे, मुख्य वन संरक्षक आदर्श रेड्डी, अधिकारी दिगोडे, जमदडे, तापस, शिंदे, नवले तथा या प्रसंगी भाजपाचे पदाधिकारी शिवा काकर, राजू तणपुरे, शैलेश महाला, आकाश खैरकर, स्वप्नील भक्ते व ग्राम समितीचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. भुंकाबाबा देवस्थानावरील बंदी उठवल्याने स्थानिकांना दिलासा मिळाला असला तरी डवरादेव बाबा, कादरी बाबा आणि नरसिंग बाबा या उर्वरित देवस्थानबाबत वन विभाग भविष्यात काय भूमिका घेते याकडेही लक्ष लागले आहे. अध्ययन समाचार लाईव्ह, परतवाडा.